वेळ सकाळची होती। 55 वर्ष वयाचा एक व्यक्ती फिरायला बाहेर पडतो। वर्दळीचा रस्ता आणि गर्दीच्या परिसरात भयंकर घडतं। अचानक दोघे तरुण तिथे येतात, एका व्यक्तीवर गोळीबार करतात आणि फरार होतात। जखमी व्यक्तीचा जीव जातो। पण तपासादरम्यान या हत्येचं कनेक्शन 8 वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी जोडलं जातं हे समोर येतं। ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो माजी NSG कमांडो होता, जो तुरुंगात शिक्षा भोगतोय, पण सध्या तो पॅरोलवर बाहेर होता। त्याची हत्या करून कुणी बदला घेतला? 8 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? त्याचा या व्यक्तीशी काय संबंध आणि मुळात हे सगळं कुठे घडलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये 30 एप्रिलच्या सकाळी एका खळबळजनक हत्याकांडानं संपूर्ण परिसर हादरून गेला। एका माजी NSG कमांडोची भर बाजारात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। मृत व्यक्ती एका माजी सरपंचाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। पेरोलवर असतानाच त्यांची हत्या झाली आहे। हे सगळं घडलंय हरियाणाच्या गुरुग्राममध्ये। गुरुग्रामच्या कासन भागात राहणारे 55 वर्ष वयाचे सुंदर फौजी हे माजी NSG कमांडो आहेत। 30 एप्रिलच्या सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार झाला। एका चौकात उभे असताना अचानक 2 हल्लेखोरांनी सुंदर फौजी यांच्यावर गोळ्या झाडल्या। या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले। त्यात हल्लेखोर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतायत। गोळीबारानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली। सुंदर यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। पोलिसांनी जेव्हा या हत्येचा तपास सुरू केला तेव्हा या हत्येचं 8 वर्षांपूर्वीचं एक कनेक्शन समोर आलंय। खरं तर सुंदर फौजी हे सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते। त्यांना ही शिक्षा का झाली ते पाहणार आहोत। त्याआधी पाहूया तुरुंगात शिक्षा भोगणारे सुंदर बाहेर कसे होते। सुंदर यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ते मुलीच्या लग्नासाठी पेरोलवर बाहेर आले होते। त्यांच्या मुलीचं 20 एप्रिल रोजी लग्न होतं। याच लग्नासाठी सुंदर पेरोलवर बाहेर आले होते। सुंदर यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांनुसार सुंदर यांची हत्या करणारे दोघे संशयित त्यांच्या ओळखीचे आहेत। यात अवघ्या 20 वर्ष वयाचा कार्तिक आणि 22 वर्ष वयाचा गुलशन या दोघांचा समावेश आहे। मृत सुंदर यांच्या पत्नीने या दोघांवर आरोप केलेत। पण हे आरोप करण्यामागे काय कारण आहे यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 8 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचं सुंदर यांच्या मृत्यूशी कनेक्शन काय आहे सांगते। सुंदर फौजी यांच्या या हत्याकांडाची मुळं 8 वर्ष जुन्या एका वादात आहेत। मृत सुंदर आणि त्याची हत्या झाली ते माजी सरपंच बहादूर यांच्यात घनिष्ठ मैत्री होती। 2018 साली पैशांच्या व्यवहारावरून या दोन्ही मित्रांमध्ये मोठा वाद झाला। या वादातून सुंदर यांनी सरपंच बहादूर यांची हत्या केली आणि स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं। त्यानंतर सुंदर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पण सरपंच बहादूर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बदला घेण्याची तयारी करत असल्याचं आता समोर आलंय। कारण सरपंच बहादूर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा कार्तिकनं सुंदर यांची हत्या केल्याचा आरोप सुंदर यांच्या पत्नीने केलाय। आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर ताब्यात घेतलं असून सध्या दोन्ही हल्लेखोर फरार आहेत। हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत। आरोपींना अटक करण्याची मागणी होतीये। पण पित्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलानंच गुन्हा केल्याची ही घटना घडल्याचं समोर आलंय। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।